जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मागील 25व्या भागामध्ये आपण 6वा समास सुरू केला होता. श्री गुरु आपल्याला समजावत होते की अंतकाळी काय करावे, कोणते साधन करावे, कसे करावे, याविषयीचं विवेचन मागील भागात आपण बघितलं. श्री गुरूंनी सांगितलं होतं की निरावलंबी चित्त न्यावे, आणि निरावलंबी चित्त कसं न्यावं हा मोठा प्रश्न आपल्या समोर होता. ईश्वर तत्व निरुपाधिक आहे, परब्रह्म अव्यक्त आहे, ज्ञानस्वरूप आहे आणि विभू आहे, सर्वव्याप्त आहे. त्यामुळे हे विश्व आहे, त्या विश्वाचा एक घटक मी आहे. त्यात हा माझा देह आहे, त्या देहामध्ये माझा अहंभाव आहे, आणि ते ज्ञानरूप असलेलं सर्व व्याप्त असं परब्रह्म अव्यक्त जे माझ्या चित्ताचा आलंबनाचा विषय कसा होऊ शकेल, हा प्रश्न आपल्याला पडला होता. म्हणून आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की हे कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. कितीही श्रवण मनन निधिध्यास केला तरीही कशाचा करणार आहे. मी श्रवण करतो ते शब्द असतात, त्यातही बरीचशी माहिती सगुणाविषयीच असते, निर्गुणाविषयी माहिती असते, पण ते अवतरावं कसं, माझ्या अंतःकरणामध्ये व्यक्त व्हावं कसं, काय करावं. श्री गुरूंनी पुढे लिहिलं आहे की अनुसंधान अंतःकाळी कैसे राहे ते निर्मळी, अनुसंधाना मिसे जवळी मी पण उठे, ऐसे स्वरूपानुसंधान अंतःकाळी न घडे जाण, आता करावे ध्यान सगुण मूर्तीचे. ध्यानासी कारण चित्त तेची झाली या दुश्चित्त, कैसे घडे सावचित्त ध्यानांती, आता करावे रामचिंतन, वासना करी प्रपंच ध्यान, प्रपंची गुंतले मन ते सुटले पाहिजे. पडोनी कुपा अंतरी प्राणी नाना विचार करी, परी ते न घडे जोवरी बाहेर नाहीये. 5 ओव्या आहे आणि अत्यंत मूलभूत अशा या ओव्या आहेत. श्री गुरूंवर विश्वास ठेवून जर आपण साधना करू लागलो तर एक लक्षात येतं की प्रत्येक टप्प्यावर एक एक शंका आपल्या मनात येत राहते. एक शंका आली की श्री गुरु त्याचं निरसन करतात. आपण एक पाऊल अजून पुढे जातो, पुन्हा शंका येते, पुन्हा श्री गुरु निरसन करतात, दुसरी पायरी दाखवतात, मदत करतात, हात देतात, आपण तिथे पाऊल टाकतो, तिसरी शंका येते, पुन्हा श्री गुरु हात देतात, शंकेचं निरसन करतात, पुन्हा प्रश्न उपस्थित होतो. अंतिम टप्प्यावर आलो आहोत तरीही मनामध्ये अजून शंका आहेच. श्री गुरुवर्य आपण अंतःकाळाबद्दल बोललात, अंतःकाळीच्या अनुसंधानाबद्दल बोलत आहात, पण ते कसे शक्य आहे. कारण अनुसंधानाला जरी मी बसलो, भगवंताचं चिंतन जरी करू लागलो तरी ते चिंतन मी करतो आणि मी उद्भवतोच, माझा अहंभाव तिथे येतोच. चित्त निर्मळी कसं असावं, निर्मळी म्हणजे मलिनता नसलेलं चित्त कसं असावं. मलिनता म्हणजे अगदी त्यात अहंभावही नसला पाहिजे, माझं मीपणही मला जाणवलं नाही पाहिजे, इतकं शुद्ध चित्त कसं काय
कसं अनुसंधानाला लावणार आहे? कसं शक्य आहे? आणि एकदा मीपणा वाढलं की द्वैत वाढलं. कारण मग मी आणि माझा भगवंत भक्तीच्या अंतिम टप्प्यापर्यंत जरी गेलो तरीही मी आहेच. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सौख्यम पर्यंत मी आहे. सौख्य जेव्हा भगवंताच्या चरणी विसर्जित होतं आणि मी जेव्हा भगवंतमय होतो तेव्हा अनुसंधान सुरू होतं. मग मी राहत नाही, परंतु तोपर्यंत मी आहे. मी असतो तेव्हा काय करू? अनुसंधान कसं लावू? ऐसे स्वरूपानुसंधान अंतकाळी न घडे जाणं, आता करावे ध्यान सगुण मूर्तीचे. श्री गुरु सांगतात, बाबा रे, असं स्वरूपाचं अनुसंधान. स्वरूपाचं अनुसंधान म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान. शुद्ध माया, शुद्ध जाणीव, केवळ जाणीव, ज्यात मीपणा नाही आहे, अजिबात अहंभाव नाही आहे, असं केवळ चैतन्य, शुद्ध चैतन्य. कारण चित्त शेवटी चैतन्याची साय आहे. दूध गरम केल्यानंतर जशी साय गोळा होती, तसं विचाराने, संस्काराने चैतन्यावर, देहातील चैतन्यावर जी साय जमा होते त्याला चित्त म्हणतात. ती पुन्हा दुधात विरघळली पाहिजे, निर्मळता आली पाहिजे. ऐसे स्वरूपानुसंधान अंतकाळी न घडे जाणं. असं जर होत नसेल अंतकाळी तर काय करावे? ते होण्यासाठी मी काय करावे? श्री गुरु सांगतात, आता करावे ध्यान सगुण मूर्तीचे. श्री गुरूंनी पुन्हा आपल्याला सगुणावर आणलं आहे. का? कारण सगुणातून सुटका झाल्याशिवाय, सगुण पूर्णपणे समजल्याशिवाय निर्गुणाकडे जाणारच नाही. पण सगुण का बरं? कारण मागील भागात आपण ऐकलं होतं की सगुण हे शास्त्रीय आलंबन आहे आणि शास्त्रीय आलंबन असताना सगुणाचं पूजन करणं विहित आहे, आवश्यक आहे. ईश्वर तत्व अव्यक्त आहे, परब्रह्म अव्यक्त आहे. ते ज्ञानस्वरूप आहे, सर्व व्याप्त आहे. म्हणूनच हे विश्व त्याच ईश्वराचा एक भाग आहे, त्याच परब्रह्माचा एक भाग आहे. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति. ज्यामध्ये सर्व भूते निर्माण होतात ती त्यातच राहतात आणि त्यातच विलीन होतात. ते जड जगतही काही त्या ईश्वर तत्वाशिवाय वेगळं नाही, परब्रह्माशिवाय वेगळं नाही आहे. म्हणून जेव्हा मी शास्त्रीय आलंबन म्हणून माझ्या अहमच्या विसर्जनासाठी मूर्ती समोर घेतो, तेव्हा त्या मूर्तीचं यथाशक्ती शास्त्रीय पद्धतीने उपासना करणं, त्याचं पूजन करणं गरजेचं आहे. कारण जे जे मला हवे ते मी भगवंताला अर्पण करणार आहे. आणि जेव्हा मी अर्पण करत जाईल तेव्हा माझ्यातला मी कमी होत जाईल. ही भक्तीची अंतिम स्थिती गाठण्यासाठी मला सगुण हवा आहे. निर्गुणाकडे जाणं सगुणाशिवाय शक्य नाही हो. सगुणाच्या आलंबनाशिवाय निर्गुण भेटणंही शक्य नाही. देवघरातील मूर्ती म्हणजे फक्त तांब्या पितळेच्या मूर्ती नव्हेत. सगळं जग त्या ईश्वराचंच आहे, सगळं जग त्या ईश्वरात आहे, परब्रह्माचंच स्वरूप आहे. म्हणून देवघरातील मूर्तीसुद्धा ईश्वर स्वरूपच आहे, परब्रह्मच आहे. त्या मानाव्या लागतील, कारण मी स्वतः सगुणामध्ये आहे, मी देहरूप आहे. माझा अहम अजून देहालाच चिकटलेला आहे. देहभाव आत्मभाव होत नाही आहे. हा अहंकार विसर्जन झाला पाहिजे. या अहंकाराचं विसर्जन होण्यासाठी जे भोग मी भोगतो त्या भोगाचा मालक बदलणं गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की वासना वाईट नसते. वासनेला अहंकार चिकटला की त्याची आसक्ती होते आणि ती आसक्ती वाईट असते. म्हणून आपल्याकडे जे काय आहे ते भगवंताला अर्पण करण्याची पद्धत आहे. यत् करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत् पश्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. गीतेत हेच सांगितलेलं आहे. भोगाचा मालक बदलण्याची ती साधी युक्ती आहे. जे जे मला हवं आहे ते मी भगवंताला अर्पण करेल, पण मनापासून. तुम्ही जर मनापासून अर्पण केलं नाही तर मग मात्र ते सोंग होईल, ती देवाची फसवणूक होईल.
देवाची नव्हे स्वतःची फसवणूक होईल. मग चित्त निर्मळ होणार कसं? म्हणून श्री गुरु सांगतात की ऐसे स्वरूपानुसंधान अंतकाळी न घडे जाणं, आता करावे ध्यान सगुण मूर्तीचे. सगुणाचं ध्यान कर, सगुण समर्थ आराध्य दैवत मान, त्याला सारं काही अर्पण कर. नसेल मूर्ती तर सद्गुरू असतील, सद्गुरूंना अर्पण कर. सद्गुरूंना अर्पण केलं तरी त्या भगवंतालाच जाऊन ते सगळे भोग त्याच्याच चरणी जाणार आहेत. कुठल्याही नदीमध्ये जल टाकलं तरी अखेर ते समुद्रातच विलीन होतं. आकाशात परितंतोय यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. श्री गुरूंना अर्पण करा, त्यांच्या चरणी सारं काही वाहून टाका. हीच युक्ती श्री गुरूंनी अंतर्भावामध्ये जशी सांगितली आहे तशीच आत्माराममध्ये पण सांगितलेली आहे. जे जे काही मिथ्या आहे तेथे मला अर्पण कर. अगदी सारं काही भौतिक जग अर्पण कराल, संपत्ती अर्पण कराल, देह अर्पण कराल, अंतःकरण अर्पण कराल तरच काहीतरी मिळेल. कारण अहंभाव अर्पण केल्याशिवाय, अहम अर्पण केल्याशिवाय शुद्ध विशुद्ध चैतन्याचा स्पर्शही होणार नाही. तोपर्यंत शबल राहील. श्री गुरु सांगतात की ध्यानासी कारण चित्त, तेची झाली आहे दुश्चित्त, कैसे घडे सावचित्त ध्यान अंती. ध्यान कशाने कराल? डोळ्यांनी? शक्यच नाही. नुसतं एखाद्या वस्तूकडे बघितलं म्हणजे ध्यान होत नाही. चित्ताची एकाग्रता झाली पाहिजे. म्हणून ध्यानाचं खरं इंद्रिय हे चित्त आहे. आणि तेच जर दुश्चित्त झालं, चित्त जर दुश्चित्त झालं, त्याच्यामध्ये जर शबलता आली, दूषितता आली, तर सावध चित्ताने मी ध्यान कोणाचं करू? सगुण साकार काही वाईट नाही आहे, पण सद्गुणांचं अवतरण चित्तात होण्यासाठी चित्त तरी स्वच्छ पाहिजे ना. आधी चित्त स्वच्छ करावे लागेल, मग सगुणाचं ध्यान करावे लागेल. ते गुण जेव्हा माझ्यामध्ये अवतरतील तेव्हा मला खऱ्या अर्थाने सगुण कळेल. श्री गुरु सांगतात, आता करावे रामचिंतन, वासना करी प्रपंच ध्यान. प्रपंची गुंतले मन ते सुटले पाहिजे. तुझं मन प्रपंचातच गुंतलेलं आहे. जड वस्तूमध्ये गुंतले पाहिजे. सगळं जडात गुंतलं आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतलं आहे, संपत्तीमध्ये गुंतलं आहे, सौंदर्यामध्ये गुंतलं आहे. हा मनुष्याचा स्वभाव आहे. म्हणून आता करावे रामचिंतन. आता सगुणाच्या ध्यानाकडे पुन्हा एकदा वळ. पुन्हा ते त्यांच्या चरणी अर्पण कर. नसेल देव्हाऱ्यात मूर्ती तर श्री गुरूंसमोर अर्पण कर. एकदा अर्पण केलं की मग मनुष्य त्यातून सुटतो, कारण भोगाचा मालक बदलतो. सारं काही मी भगवंताला अर्पण केला तर उरलेलं जे आहे ते मी खाणार, ते मी घेणार, ते भोग मी घेणार. त्याच्यामध्ये मीपणा नसतो. यामध्ये भगवंताची सेवा असते, यामध्ये भगवंताशी सौख्य असतं. आणि हे सख्य होणं गरजेचं आहे. इथे भक्तीचे 8ही टप्पे ओलांडून अंतिम टप्प्यात भक्त जातो. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सौख्यम आत्मनिवेदनम. आत्मनिवेदन म्हणजे भगवंताशी शाब्दिक संवाद करणे नव्हे. आत्मनिवेदन म्हणजे आत्मतत्वाला, मला, माझ्या जाणीवेला निवेदन म्हणजे कुठल्याही संवेदनाशिवाय ठेवणे. बाह्य कुठल्याही जडाच्या संवेदनेशिवाय ठेवणे. सगळं काही त्याच्या चरणी अर्पण करून टाकलं की माझं चित्त निर्मळ होईल. त्याच्यामध्ये अहंभावही राहणार नाही. आणि हे जे शुद्ध चैतन्य असेल ते भगवत स्वरूप असेल. मगच मला निर्गुणाचा साक्षात्कार होईल. आणि अंतकाळी जर निरावलंबी म्हणजे असं शुद्ध चित्त जर करायचं असेल, शुद्ध चित्ताची वासना मनात ठेवायची असेल किंवा शुद्ध चित्ताचं ध्यान करायचं असेल तर आजपासून सगुणाची पूजा करणं गरजेचं आहे.
कारण हे जड मी कोणाला अर्पण करू. म्हणून श्री गुरूंनी ऐसे स्वरूपानुसंधान अंतकाळी न घडे जाणं, जर असं अंतकाळी एका दिवसात किंवा मृत्युमुखी असताना शेवटच्या 4 दिवसामध्ये घडणं शक्य नाही. म्हणून आजपासून, या क्षणापासून, वयाच्या 30व्या वर्षापासून, वयाच्या 40व्या वर्षापासून सगुणाला भज हे सांगितलेलं आहे. सगुणाला सारक हे अर्पण करत जाशील तरच याची देखील आपल्याला अर्पण करण्याची सवय लागेल. आणि सारं काही श्रीगुरूंच्या समोर अर्पण केल्यानंतर जे विशुद्ध चैतन्य राहील ते खरं तर माणसाचं निरावलंबी चित्त न्यावे अशा स्थितीला जाईल. कारण मी जडातून, म्हणजे माझ्या देहातून, फक्त देहातून नव्हे तर माझ्या अहंभावातून सुटत जाईल आणि शुद्ध चैतन्याकडे येऊ लागेल. श्री गुरु सांगतात की संसार हा विहिरीसारखा आहे, त्यातील जळही विहिरीसारखं आहे. श्री गुरु सांगतात की पडोनी कुपांतरी प्राणी नाना विचार करी, परे ते न घडे जोवरी बाहेर नाही आहे. विहिरीत पडलेला माणूस विचारच करत राहतो, पण बाहेर येण्याचा फक्त विचार करून भागणार नाही. बाहेर येण्यासाठी काहीतरी करावं लागेल, काहीतरी युक्ती करावी लागेल. लक्षात ठेवा, मनुष्य पाण्यात पडल्याने बुडतो असं नाही, किंवा पाण्याच्या वेगाने बुडतो असं नाही, तर हातपायनं मारल्याने मनुष्य बुडत असतो. जर साधना केली नाही, श्री गुरुचरणी सारं काही अर्पण केलं नाही आणि मी स्वतःला वासनेपासून दूर काढून निशंक केले नाही, शुद्ध चैतन्याप्रत शुद्ध चित्त नेलं नाही, तर माझी या संसारातून सुटका नाही, हे श्री गुरु सांगत आहे. त्यासाठी आजच सगुणाकडे वळणे गरजेचं आहे, हे श्री गुरूंचे मत आहे. यानंतर अजून पुढे काय सांगणार आहेत हे आपण पुढील भागात बघणार आहोत. आज एवढंच पुरे. जय जय रघुवीर समर्थ.